नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग 22. राया मन लागत नाही होतं. अकिरा कॉल करायचा होता पण सगळे बसले होते. रमादी तिचं सांगत बसली होती. श्रेयस मध्ये काहीतरी बोलत होता. बाकीच्यांचं पण काही ना काही चालू होतं. ज्योती आणि नरेंद्र दोघांनी बोलत होते. नरेंद्रला ज्योतीसोबत बोलायचं होतं. कसं तेच समजत नाही होतं. रायाला कंटाळा आला होता. काय करू त्याला समजत नाही होतं. अजित आपण शेतात जाऊन येऊ. काम आठवलं आहे. पीक कसं झाले ते बघून येऊ. भाजी पण बघून येऊ. खराब होऊन जातील. राया म्हणतो. शेतात जायचं? हां चला ना. चल भाजी पण घेऊन येऊ. खूप दिवस झाले शेतात गेलो नाहीये. अजित म्हणतो. स्वराला अकिराचा कॉल येतो. चल आता काय झालं? अजित म्हणतो. थांब ना, कॉल आला आहे. हे ऐकून जाऊ. राया अजितला हळूच सांगतो. स्वरा अकिरासोबत बोलत असते. कधी पोचले? जेवण केलं का? व्यवस्थित पोचले का? काही प्रॉब्लेम आला नाही ना? स्वरा अकिराला विचारते. अकिराचं मन नाही होतं. तिला पण जायचं नाही होतं. मॉम आणि डॅडसाठी ती त्यांच्यासोबत गेली. आता रायापासून दूर राहणं जमत नाही आहे. अकिरा मनात विचार करत होती. तिला रायाचा कॉल करायचा होता पण घरात सगळे असतील म्हणून स्वराला कॉल केला. अकिरा आणि स्वरा बराच वेळ बोलत होत्या. राया आणि अजित शेतात निघून गेले होते. सजित आणि मिनल दर्शन घेऊन आले. मिनल ये बस, आपण गप्पा मारू. आपण काहीच बोलणं झालं नाही आहे. माझ्यासोबत बोल. रमादी म्हणते. नको, मी खूप दमली आहे. आता नको, जरा आराम करते. ओळख काय होतच राहील, बोलणं पण होतच राहील. तुम्ही अजून आहे ना, मग बोलू आपण. मिनल म्हणते आणि निघून जाते. सजितला कसं तरी वाटतं. मिनल कोणासोबतच नीट बोलत नाही. त्याला वाईट वाटतं. कसं बोलते. रमादी चांगलंच तर बोलली. सजित विचार करत होता. काय गरज होती तिच्यासोबत बोलायची? ती तुझ्यासोबत कशी बोलली? मोठ्यांचं पण तिला काही राहिलं नाही आहे. बरं झालं अजितदादा नाही आहे. रायादादा काही बोलला नसता पण अजितदादा काहीतरी बोललाच असता. काय समजते काय माहीत. आता काय करेल अजून तिलाच माहीत. स्वरा रागात म्हणते. तिला आवडलं नाही होतं. ती रमादीसोबत अशी बोलली ते. 5 मिनिटं बसली असती तर काय झालं असतं? स्वरा नको रागराग करू. कोणाचा स्वभाव असतो तसा. नको लक्ष देऊ. रमादी म्हणतात. तिला पण वाईट वाटलं होतं पण नवीन आहे म्हणून सोडून दिलं. त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला. दुसऱ्या गप्पा मारत होत्या. ज्योतीने पण ऐकलं होतं. तिला पण मिनलचा राग आला होता. ती नरेंद्रकडे रागात बघत होती. विवेक पण मस्त ऐकत होता. कोणी काहीच बोललं नाही. अजितदादाला सगळं सांगेल. ज्योती मनात विचार करत होती. ही माझ्याकडे रागात का बघत आहे? काय झालं? आता काहीतरी चांगलंच होईल असं वाटतं. मध्येच काहीतरी होतं. नरेंद्र मनात विचार करत होता. माई त्यांना चहा प्यायला बोलावल्या आल्या. राया अजित शेतात आले होते. पीक मस्त वाऱ्यावर डुलत होते. दूर दूरपर्यंत मस्त हिरवगार झालं होतं. शिरपे शेतात काम करत होता. पाणी सोडलं होतं. रखमा पण आली होती. गवत झालं होतं ते काढत होती. राया आणि अजित विहिरीजवळ जाऊन बसले. काय झालं? तू का मला शेतात घेऊन आला? अजित म्हणतो. अरे घरी अकिराची आठवण येत होती. तिला कॉल करावासा वाटत होता. सगळे बसले होते म्हणून केला नाही. तिचा कॉल स्वराला आला तेव्हा जरा बरं वाटलं. तिला जायचं नाही होतं. तिचे मॉम आणि डॅड निघाले. ती कशी थांबणार होती म्हणून तिला जावं लागलं होतं. तिच्या डॅडला आबांसोबत काय बोलायचं असेल ते काहीच समजलं नाहीये. राया बोलतो आणि विचार करत असतो. अजित काय झालं रे? काम विचार करत आहे. राया म्हणतो. अकिराचे डॅड खूप श्रीमंत आहे. अकिरा शहरात राहते. गावात ती येईल. तिचे डॅड येऊ देतील. तिचे डॅड नाही बोलले तरी अकिरा काय करेल? तिच्या डॅडच्या विरोधात जाईल का? तुझ्याकडे येईल का? तिच्या डॅडला आबासोबत काय बोलायचं असेल? अजित म्हणतो. अज्जा असं काय करतो? माझं प्रेम तिच्यावर आहे. तिच्याशिवाय राहू नाही शकत. मला ती हवी आहे. बाकी मला काही नको. ती आपल्याला घरातला बांधून ठेवेल. मिनल तर काय करेल काय माहिती. सकाळीच बघितलं. आरती काकी खूप वैतागली होती. ज्योतीला सांगितलं तिला बोलून आण म्हणून. राया म्हणतो. माझ्या मनात आलं ते बोललो. बाकी काही नाही. आबांचं पण काहीतरी चालू आहे. त्यांना समजलं असेल का तुला अकिरा आवडते? आबा सगळं समजतं. अजित म्हणतो. आबा खरंच सगळं समजलं असेल का? टिया कॉल केला का? विवेक त्यांचं सांभाळून घेईल. ज्योती
साधी आहे. टियाबरोबर 2 हात करायची आहे. ज्योतीच्या क्लासमध्ये आहे, तिची मदत होईल, राया म्हणतो. मी तिला बोललो होतो तुला कॉल करेल. लग्नाच्या गडबडीत राहून गेलं. तिचा नंबर विवेककडून घेतो, तिला कॉल करतो. ती आपल्याला मदत करेल, अजित म्हणतो. करायला पाहिजे, तशी चांगली मुलगी आहे. आपल्याला ज्योतीची काळजी राहणार नाही, राया म्हणतो. राया अजित घरी येतात. रमादीचा चेहरा पडलेला असतो. स्वरा पण रागात असते. या दोघांना काही समजत नाही. एकमेकांकडे बघतात. श्रेयस काय झालं? सगळे असे का बसले आहे? कोणी काही बोललं का? राया म्हणतो. मामू, नवी मामी मॉमला बोलली. स्वरा माऊला राग आला आहे. ज्योती माऊ नरेंद्र मामा आणि विवेक मामावर रागवली आहे. ते काही बोलले नाही. मॉम म्हणते राहू द्या, नवीन आहे, श्रेयस म्हणतो. श्रेयस जास्त बोलतो. तुला नाही बोलले होते ना मामूला सांगायला? का सांगितलं? रमादी म्हणते. दी, त्याला का रागवत आहे? तू का गेली तिच्यासोबत बोलायला? तिला काही वाटत नाही. ती त्रास द्यायला आली आहे. तुला समजत नाही का? तुला कोणी काही बोललेलं आम्ही खपून घेणार नाही, अजित म्हणतो. दी, नको जाऊ तिच्यासोबत बोलायला. आपण उद्या शेतावर जायचं का? मस्त पिकनिक सारखं करू. आपण सगळे जाऊ. मस्त जेवण बनवून घेऊन जाऊ. श्रेयस, तुला आवडेल का? मजा करू. तुला आवडेल. मस्त पाऊस पण आहे. सगळीकडे हिरवेगार आहे. स्वराचे खूप फोटो काढ हां. नरेंद्र तिला आवडेल तसे. समजलं का? माईला सांगून ठेवतो, राया म्हणतो. सगळ्यांना आनंद होतो. ते विचार करत असतात, काय करायचं, कसं करायचं, कसे फोटो काढायचे. अजित, नंतर बघू, आता ते विसरले आहे. मिनलचं काहीतरी करावं लागेल. उर्मट आणि घमंडी आहे. थोडा वेळ बसली असती तर काय झालं असतं. बघू अजून काय करत आहे, राया म्हणतो. राया आणि अजित आत्ताच आले होते. ते फक्त फ्रेश व्हायला गेले. माईने त्यांच्यासाठी चहा ठेवला. किती बोर करतात घरातले लोक. आता बाहेरून आली, समजत नाही. बस गप्पा मार. दुसरं काही काम नाही का? मिनल, काहीतरी करावं लागेल, नाहीतर हे लोक तुला असंच त्रास देतील. आधी तर रायाला बघायला पाहिजे, हातात यायला पाहिजे, खूप भाव खायला. आता बघते कुठं पडणार आहे. मिनल विचार करत असते. अजित आणि राया अजितच्या रूममध्ये बसलेले होते. राया, मिनलचा आता वाढत जाईल. आपल्याला काहीतरी करावं लागेल. माई सारखी रमादी साधी आहे. तिला जास्त बोलता येत नाही. सगळ्यांना आपल्यासारखं साधं समजते, अजित म्हणतो. काहीतरी करायला पाहिजे. अकिरा असती तर तिने काहीतरी केलं असतं, राया म्हणतो. हो, आपल्याला अकिराने मदत केली असती, अजित म्हणतो. मिनल थोडा वेळ दी सोबत बोलली असती तर काय झालं असतं. दी सारखी येत नाही, खूप प्रेमाने बोलत होती, सजित मिनलला म्हणतो. मी दमले होते. लग्न झालं, काही ना काही चालूच आहे. थोडा वेळ पण एकटं सोडत नाही. कोणी ना कोणी येतच राहतं, उपदेश देऊन निघून जातं. आता तुम्ही पण तेच करत आहे. मला नाही आवडत. तेव्हा बोलावंसं, त्या अजून आहे तेव्हा बोलील ना, मिनल म्हणते. अजितला काय बोलावं समजत नाही. तो गप्प बसतो. रायाने अकिराला कॉल केला होता. राया, तिला आता समजायला हवं ना, सगळ्यांशी प्रेमानं बोललं पाहिजे. तुम्ही सांभाळून राहा. शेतात पण एकटे नका जाऊ. ती काही भरवसा नाही, काय करेल. रमाताईला वाईट वाटलं असेल. खूप साध्या आहे. श्रेयस नाही होता का? तो काही बोलला नाही का? अकिरा म्हणते. त्याला एवढं काही समजत नाही. तुला जाताना काय बोलला? काय नाही, ते असंच बोलला होता. ते जात होते, लवकर भेट होणार नाही म्हणून तुमच्याकडे बघितलं, अकिरा म्हणते. सांगणार आहे का? कॉल कट करतो, राय रागात म्हणतो. आपल्या माणसांकडे हट्ट करता येतो, त्याच्यावर राग पण येतो. रायाचं तसंच काहीचं झालं होतं. लगेच रागवता काय? काय बोलणार? मला म्हणत होता मामी म्हणून आवडली आहे, अकिरा लाजत म्हणते. श्रेयस असं म्हणाला? अकिरा, खरंच मला आवडत आहे. लवकर लग्न करावं. तू माझ्या आयुष्यात असावी, माझ्यासोबत असावी. आम्ही उद्या शेतात पिकनिक करण्यासाठी जाणार आहे, राया अकिराला सांगतो. हो, आली खबर माझ्यापर्यंत. तू हवी होती, मजा केली असती. तिचं चालू होतं. खरंच मला पण थांबायचं होतं. मोम आणि डॅड नाही म्हणता आले नसतं म्हणून त्यांच्यासोबत निघून आली. कॉलेज पण सुरू आहे. सुट्ट्या खूप झाल्या आहे. प्रोजेक्ट खूप आवडला आहे, त्यावर काम चालू आहे, अकिरा म्हणते. मला पण वाटत होतं तू राहायला हवी होती. नंतर स्वरासोबत गेली असती. मला असं वाटत होतं. तुझ्याशिवाय राहवत नाही. तुझी खूप आठवण येते. आता दूर नाही राहवत नाही, राया म्हणतो. सबल का फल मिठा होता है, अकिरा म्हणते. ते आहे, मिठा होणारच आहे. नाहीतर नाही पण झाला. मी करेल, राया म्हणतो. तुमचं काही पण, अकिरा लाजत म्हणते.
आता समोर असती तर मस्त तुला लाजताना बघितलं असतं, राया म्हणतो. दोघं त्यांच्या विश्वात जातात. बराच वेळ बोलत असतात. खूप उशिरा कॉल ठेवतात. खूप मजा करा, थोडे दिवस जाऊ द्या, मग बघतो तुम्हाला सगळ्यांना. मजा करत आहे, कधीतरी माझा दिवस येईल तेव्हा बघेल, दादासाहेब म्हणतात. बघू आता पुढे काय होतं. मिनल यासोबत काय करते, दादासाहेब पण काय करतात, पिकनिकमध्ये काय होतं, तिथे तरी ते मजा करू शकतील का? कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.